हॅलो एव्हरीवन, मी आहे ऍडमिशन काउन्सिलर कल्पेश शिवसे आणि आज सकाळी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक खूप चांगलं आर्टिकल आलं होतं. त्याचं नाव आहे Why English medium students are seeking admission to engineering courses in Marathi. बऱ्याच लोकांना अवेअरनेस नाही या गोष्टीबद्दल. सो आय थॉट की एक व्हिडिओ बनवला पाहिजे ह्या टॉपिकवर, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगू की असे कुठले कॉलेजेस आहेत जिथे हा एक ऑप्शन एक्झिस्ट करते, हा ऑप्शन किती इझी किती डिफिकल्ट आहे आणि पास्ट मध्ये सुद्धा बऱ्याच पॅरेंट्सना ह्या ऑप्शन बद्दल डाऊट्स होते. तर ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इन रिजनल लँग्वेज विच इज मराठी बद्दल डिस्कशन करू. तसंच हा जो पर्टिक्युलर ऑप्शन आहे फक्त पीसीसीई कॉलेज म्हणजे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये अवेलेबल आहे आणि त्यामुळे आपण त्या कॉलेजचे जे टीपीओ आहे रवांदळे सर त्यांच्यासोबत सुद्धा एक डिस्कशन केलंय आणि या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा व्हिडिओ सुद्धा बघू. तर लेट्स बिगिन. तर सगळ्यात पहिले मी ह्या आर्टिकल मध्ये एक्झॅक्टली काय मेन्शन केलं ते शॉर्ट मध्ये सांगतो आणि मग तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा प्रोव्हाइड करतो. तर ह्या आर्टिकल मध्ये सांगितलं की जी एचओडी आहे डॉक्टर रचना पाटील मॅडम, त्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेजचे एचओडी आहे. त्याच्यात मेन्शन आहे की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हू टेक ऍडमिशन फॉर द कोर्स कम फ्रॉम इंग्लिश मीडियम बॅकग्राउंड. In fact, there are some non-Marathi students as well. We don't use Marathi fully, it's taught in blended mode, so language isn't a barrier for most of the students. Dr. Rachna Patil also highlighted that students refer to English textbooks. AICT has provided the institute with first year books in Marathi, but we do not make it compulsory for students to refer those. Technically, everything is similar to that of the normal computer science engineering branch which is conducted in English language. She also clarified that the students have option to give exam in English or Marathi language. तर याच्यात आपल्याला समजत आहे की बेसिकली सिलेबस सेम आहे, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन सुद्धा इंग्लिश आहे आणि मुलं एक्झाम इंग्लिश किंवा मराठी दोन्ही ऑप्शन मध्ये देऊ शकतात. सपोज तुम्हाला आतापर्यंत कळत नसेल की एक्झॅक्टली काय डिस्कशन चालू आहे ह्या आर्टिकल मध्ये, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये दोन ब्रांचेस आहेत जे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे आहे. एक जी ब्रांच आहे त्याचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ऑफिशियली इंग्लिश आहे आणि दुसरी जी ब्रांच आहे त्याचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी आहे, कारण की ती रिजनल लँग्वेज आहे. तर सपोज तुम्ही कट ऑफ डॉक्युमेंट चेक केलं तर तिथे तुम्हाला दिसणार की इथे दोन ब्रांचेस आहेत. आता हे जे डॉक्युमेंट आहे इथे तुम्ही बघू शकता, ही डॉक्युमेंट कॅपराउंड 1 ची आहे आणि इथे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग असे दोन ऑप्शन दिसणार. याच्यामध्ये जे हे फर्स्ट ऑप्शन आहे विच इज 61752451 हे नॉर्मल चॉईस कोड आहे आणि याचा जो कट ऑफ आहे 98.89 आहे फॉर कॅपराउंड 1. त्याच्याच खाली 61752451 एल जी ब्रांच आहे ती रिजनल लँग्वेज वाली ब्रांच आणि याचा जो कट ऑफ आहे तो 98.3 आहे विच इज 0.5 पर्सेंटाइल लोअर देन दिस पर्टिक्युलर कट ऑफ. सिमिलर सपोज आपण ऑब्झर्व केलं फॉर कॅपराउंड 2 तर कट ऑफ मध्ये भरपूर डिफरन्स तुम्हाला दिसणार. इथे 98.7 आहे आणि इथे 97.8 आहे आणि सिमिलरली कॅपराउंड 3 मध्ये सपोज आपण चेक केलं तो विल ऑब्झर्व की तो जो डिफरन्स आहे तो कंटिन्यू होत आहे 98.8 आणि 97.8. हा जो पर्सेंटाइल डिफरन्स आहे मिनिमम 1 पर्सेंटाइल आलेला आहे कॅपराउंड 3 मध्ये, जो कॅपराउंड 1 मध्ये 0.5 होता. तर कमिंग बॅक टू दी आर्टिकल, ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघत आहे की सपोज आपण त्या कॉलेजमध्ये मराठी ऑप्ट केलं इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज तर आपल्याला एका कमी पर्सेंटाइल वर तिथे ऍडमिशन भेटू शकते. डेफिनेटली जे आपले प्रिव्हियस कन्सर्न्स होते की टेक्स्ट बुक्स इंग्लिश मध्ये आहे की मराठी आहे ते सॉल्व्ह झालेले आहे. तसंच आपला जो कन्सर्न होता की एक्झाम आपण मराठीमध्ये लिहू शकतो की इंग्लिश मध्ये लिहू शकतो तो सुद्धा या आर्टिकल मध्ये सॉल्व्ह झालेला आहे and it directly from the HOD of that particular branch which is Dr. Rachna Patil. Now the next obvious question is की प्लेसमेंट मध्ये आपल्याला त्रास होणार का, प्लेसमेंट मध्ये इक्वल अपॉर्च्युनिटीज आहे का. ह्या सेम प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आम्ही तिकडले जे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आहे मिस्टर रवांदळे सर त्यांच्यासोबत हा पर्टिक्युलर क्वेश्चन डिस्कस केला आणि आपण आता त्याचा आन्सर बघूया. So there is one question which is very specific to PCCO, which is that also related to cutoff as well. That if we check the cutoff of Pimpri Chinchwad College of Engineering, then we can easily observe that there is one branch which is regional language computer sciences, which has a slightly lower cutoff, not much of a difference, but just slightly lower cutoff than the main computer science branch. But now here the question which people generally have is, what is the real difference between the normal branch and the regional language branch, and will it have implications when it comes to placements? So we Right. would like you to please answer this question, sir. Yes, sir. So, sir, as far as computer regional is concerned, in entire country, this government is very aggressive, we can say, as far as our own culture and our languages and our future is concerned. If you consider any developed country like say Japan, then in European countries, Germany like country, or even China, so everybody is trying to protect its own knowledge as well as culture.
Yes, So sir. whatever latest updates are there, they are making it available in those languages also. And second part, apart from protecting our culture, the students' understanding is good. Any person understand anything, and he or she is able to express anything in its own mother tongue very easily. Right, sir. That's the basic concept actually. This government has come up with NEP, National Education NEP Policy. policy, yeah, National Education Policy. So under that, it is really good policy, and if it is implemented properly, then probably they want that. For example, we have so many hundreds of languages which are used in different parts of the country, and we have used heritage. So suppose a Tamil guy is understanding engineering in his own language, then Yes, sir. probably he or she will learn faster. Yes, sir. Understanding conceptual understanding is good, and then implementation or practical application is also really good. So that was the basic purpose. And so Yes, sir. AICT gave permission to only 14 colleges across the country. And Yes, I'm sir. really proud to inform that ours is the only college wherein cutoffs are so high. Right. Suppose 99 or 98 is the cutoff for open category cutoff of computer branch, then slightly 1 or 2 percentile Yes, sir. here and there. But those are also cream students, Yes, and sir. this is the actually the opportunity for the student who didn't get 99 Right. or 98 but got slightly late marks, less marks, Yes, sir. 97 or 96. So this is the, because our placement cell is central placement cell. In placement cell, company doesn't say Right. that I want only be computer and Right. not be computer regional, right? Yes, sir. The course is same, Yes. almost same, but it is and we teach it in both the languages, Okay. mixed languages we can say, because understanding should be there at conceptual level as well as practically also it should be feasible, right? Right. So in the regional language also our students, they understand better, and what is again the expectation of student and parent to get the job. Yes, So sir. regional language students are also getting the same opportunities of Right. placement, and that's why there is no difference as such as far as placement is concerned. तर आय होप जो तुमचा डाऊट होता रिगार्डिंग प्लेसमेंट तो सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे, कारण की डिरेक्टली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरने आपल्याला त्याच्याबद्दल आन्सर दिलेला आहे. तर दिस इज अ गुड ऑप्शन. तुम्ही नक्की याच्याबद्दल विचार करू शकता. फॉर दिस अँड मेनी अदर व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब टू दिस युट्यूब चॅनल. आणि तुम्हाला सपोज आमची पर्सनल काउन्सिलिंग सर्व्हिस घ्यायची असेल तर खाली जो नंबर फ्लॅश होता आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.